औरंगजेबाने शंभूराजांचं शिर भालाला लावून पूर्ण शहरात फिरवलं. त्यातच प्रतीक म्हणून तेव्हाच्या ब्राह्मणांनी गुढी उभारली. दरवर्षी गुढीपाडवा आला की ही गोष्ट तुम्हाला नक्कीच ऐकायला मिळेल. मग आपण गुढीपाडवा साजरी करायचा की नाही हा सुद्धा प्रश्न तुम्हाला पडलाच असेल. तर आधी जाणून घेऊ गुढीपाडवा आपण का साजरा करतो. गुढीपाडवा साजरा करण्यामागचे प्रामुख्याने दोन कारण आहेत. पहिलं कारण म्हणजे ह्याच दिवशी ब्रह्मदेवाने या सृष्टीची निर्मिती केली होती आणि दुसरं कारण म्हणजे इसवी सन 78 मध्ये म्हणजेच 1947 वर्षापूर्वी आपल्या महाराष्ट्रावर सातवाहन राजाचं राज्य होतं आणि तेव्हाचा राजा होता गौतमीपुत्र सातकर्णी. पण इसवी सन 78 मध्ये उत्तरेच्या शक राजाचा सातवाहन साम्राज्यावर आक्रमण होतो. पण या युद्धामध्ये गौतमीपुत्र सातकर्णी आपल्या पराक्रमाची शर्त करून शक राजाचा पराभव करतो आणि या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी तो दोन गोष्टी चालू करतो. पहिली गोष्ट म्हणजे इसवी सन 78 पासून तो त्याचा शालिवाहन शक चालू करतो, म्हणजेच तेव्हापासून तो त्याचा नवीन कॅलेंडर लागू करतो, ज्याचा उल्लेख आपल्याला आताच्या कॅलेंडर मध्ये सुद्धा मिळेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा आनंद उत्सव साजरा करण्यासाठी तो त्याच्या जनतेला सूचना देतो की तुम्ही आपल्या दारामध्ये विजयी पताका लावा. ही विजयी पताका म्हणजे दुसरी तिसरी काही नसून आपली गुढी आहे. म्हणजे थोडक्यात काय तर या गुढीपाडव्याचा इतिहास काय 300 वर्षापूर्वी जुना नाहीये आणि या गुढीचा उल्लेख तुम्हाला संत तुकाराम महाराज, संत एकनाथ महाराज, समर्थ रामदास स्वामी अशा अनेक थोर संतांच्या काव्यात आणि अभंगात मिळेल. मग शंभू राजांचा आणि या गुढीपाडव्याचं नेमकं कनेक्शन काय. तर बऱ्याच वर्षांपासून जनमानसांमध्ये एक चुकीचा समज निर्माण केला जातोय की औरंगजेबाने शंभू राजांची हत्या केल्यानंतर काही ब्राह्मणांच्या सांगण्यावरच गुढी उभारायचे आदेश दिले आणि या गुढीचा जो तांब्या किंवा कलश आहे तो म्हणजे शंभू राजांच्या मस्तकाचं प्रतीक आहे. पण ही पूर्णपणे चुकीची माहिती आहे. हा एक फेक नरेटिव्ह आहे. औरंगजेबाने शंभू राजांची गुढीपाडव्याच्या एक दिवस आधी हत्या केली जेणेकरून हे मराठे आपला सण साजरा करणार नाही. मग हा फेक नरेटिव्ह का पसरवला जातोय तर काही लोकांना आपल्या हिंदू सणांची अलर्जी आहे, त्यामुळे त्यांना काही करून हे हिंदू सण संपवायचे आहेत. पण ते एका दिवसात शक्य नाही, त्यामुळे ते असा फेक नरेटिव्ह पसरवतात जेणेकरून आपण हळूहळू आपले हिंदू सण पूर्णपणे विसरून जाऊ. तर तुम्हाला समजलं असेल की शंभू राजांचा आणि या गुढीपाडव्याचा कोणताही संबंध नाही. तर ही माहिती कशी वाटली नक्की कमेंट करा आणि ही व्हिडिओ लाईक आणि शेअर करा.